अनुच्छेद क्रमांक 252 याच्यानुसार राष्ट्रीय आणीबाणी संबंधी पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा. अनुच्छेद क्रमांक 252 अंतर्गत राज्य सरकार कार्यरत राहते, ते बरखास्त होत नाही. ठीक आहे, हे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट ॲब्सोल्युटली बरोबर आहे. कारण का नॅशनल इमर्जन्सीमध्ये राज्य सरकारचं अस्तित्व हे असतं, पण याच्या उलट जर स्टेट इमर्जन्सी लावली, राज्य इमर्जन्सी ज्याला म्हणू आपण, राज्य आणीबाणी किंवा ज्याला आपण प्रेसिडेंट रूल म्हणतो, राष्ट्रपती शासन म्हणतो, तर अशा केसमध्ये काय असतं की राज्य सरकारचं जे अस्तित्व आहे ते नष्ट होतं. ठीक आहे, राज्य सरकारचं अस्तित्व म्हणतोय मी, राज्य विधिमंडळाचं नाही. राज्य विधिमंडळाचं होणं हे ऑप्शनल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 252च्या प्रभावाखाली केंद्र शासनाला कायदे निर्मिती आणि प्रशासनासंदर्भात घटक राज्यांमध्ये एक समयावच्छेदी अधिकार प्राप्त होतात. म्हणजे कॉन्करंट पॉवर प्राप्त होतात. जेव्हा नॅशनल इमर्जन्सी असते अशा केसमध्ये काय की केंद्र सरकार राज्याच्या विषयावरती सुद्धा कायदा करू शकतो. त्या दोघांना एखाद्या विषयावरती कायदा करण्याचे कॉन्करंट पॉवर असतात. हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. 352 अंतर्गत घटक राज्याची कायदेमंडळे कार्यरत राहू शकतात. हे मी वरती पण सांगितलं. ठीक आहे, याच्यामध्ये तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, तर अशा पद्धतीने